उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची एकलव्यनगर भिल्लवस्तीस भेट. जालन्याच्या अंबड शहरातील एकलव्यनगर भिल्लवस्ती येथे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अंबड तहसीलदार विजय चव्हाण, अंबड नगर परिषद मुख्य अधिकारी मनोज उकोडे, माजी नगरसेवक अरुणभाऊ उपाध्याय व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 7 मे रोजी भेट दिली. शासन निर्णय 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जागेवर ज्यांची अतिक्रमण होती त्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि त्यांच्या टीमने भेट देऊन येथील 78 रहिवासी कुटुंबाचे अतिक्रमण घर नियमाकुल करून देत असून यासोबत शासनाच्या विविध योजनेचा लाभ 78 कुटुंबांना देणार असल्याचे यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी प्रसारमाध्यमाला सांगितलं. नमस्कार, मी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, SDM अंबड. 25 मार्च 2026 रोजी शासनाने 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या लोकांचं शासकीय जमिनीवर अतिक्रमण होतं त्या लोकांसाठी एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्या शासन निर्णयानुसार आज आम्ही एकलव्यनगर अंबड येथे आहोत आणि आम्ही या 78 कुटुंबांचं अतिक्रमण रेग्युलराइज करून देत आहोत. त्याचबरोबर त्यांना PM आवास योजनेमधून घरकुल 2.5 लाखापर्यंत 2.5 ते 3 लाखापर्यंतची मदत त्यांना घरकुल बांधण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर त्यांना 5 ब्रास मोफत वाळू आम्ही उपलब्ध करून देणार आहात. त्याचबरोबर शासनाच्या ज्या ज्या योजना असतील, विविध प्रमाणपत्र असतील, याच्यासाठी बी ह्या लोकांना मदत आपण शासनामार्फत करणार आहोत. तर मी अंबड व घनसावंगी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण 1 जानेवारी 2011 पूर्वी जर आपलं शासकीय जमीन किंवा गायरान जमिनीवर अतिक्रमण असेल आणि आपल्याला घरकुलाचा लाभ मिळत नसेल तर आपण अर्ज ग्रामपंचायतीकडे करावा आणि जर आपण शहरी भागात राहत असाल तर आपण आपल्या नगरपालिकेकडे अर्ज करावा. आम्ही तात्काळ त्या जमिनीचं अतिक्रमण नियमाकुल करून देऊ आणि त्या लोकांचा घरकुलाचा मार्ग मोकळा होणार आहे. यात महाराष्ट्र शासन सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठीच उद्या 8 मे रोजी आपण अंबड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियान आयोजित केलेलं आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन मी प्रशासनामार्फत सर्वांना करीत आहे. थँक्यू. तर उपविभागीय अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर उपस्थित एकलव्यनगर येथील महिला पुरुष यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकलव्यनगर येथील रहिवासी मैं बाजिंदर राजू मोरे बोलो. मैं एक आदिवासी असं भिल्ल समाजना असं मैं काही बऱ्याच 25 ते 20 वर्ष पैती तरत आमना आज मला तर कळ बी ना इथं मग मला कळ बी ना आमना आज आवास इथं राहिलेला असत. पहिले बरेच दिवस पैत अतिक्रमण करीत राहत आम्हाला घरकुलना लाभ ना मिळता काहीच ना. तर आता महाराष्ट्र शासनानं JR निघणार असं आता पहिला 19 निघलेला असं आता 2026 निघलेला असं त्यानुसार फायली ते दाखल करे असं तात्काळ आपले शिवसाहेबनं ते फायलीने चेकअप करीसन कामला मार्गी लावे असं. त्यानंतर आपले SDM साहेब असत उमाकांत पारधी साहेब तर त्याचं तात्काळ आदेश दिसन आपले जागा नामांतरण करण्यासाठी पट्टा वाटप व्हायना असं आम्हाला आता 1-2-3 दिवस मग आम्हाला घरकुलना बी अर्ज मागित घरकुल बी मिळणार असत आम्हाला. आणि त्यानंतर आपले तहसीलदार साहेब असत अंबड हे तिन्ही बी जे अधिकारी असत इथं एकदम दबंग असत चॅलेंज त्यासला सल्यूट म्हणण्यातर्फे का त्याचं असं कार्य असं का जे आपण काय साधारण माणसं असत आपण गाय तर त्याचं आपल्याला मार्गदर्शन दिल्या का बाबा असं नाही असे कागद आण तुला ते करून देतो मी. तर त्याचा आपल्याला जन्म प्रमाणपत्र काढी द्या, पुन्हा कास्ट काढी द्या, पुन्हा राशन कार्ड काढी द्या, असं बरेच काही कामं करते. असं आता तहसीलदार साहेब ना की ते तुमचं मंजूर झालं की मी तुम्हाला म्हणे 5 बारास हवा देणार आहे म्हणे, तुम्हाला घरकुला रोड व्यवस्थित करून देणार. समजा आता ओके व्हाय ना असत. आता सकाळ आम्हाला वाटप असत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. SDM साहेब नमस्कार, शिवसाहेब नमस्कार, तुम्हाला सगळ्या साहेबांना नमस्कार. मी सुनीता भारत मोरे भिल्ल आदिवासी. आम्ही 25 वर्षे झाले ह्या जागेवर राहतो.
आतापर्यंत आम्हाला कोणी मार्गदर्शन केलं नाही का कोणी आमच्याकडे लक्ष पण दिलं नाही. मतदानाच्या टायमाला सगळे येते, मतदान करा म्हणते, तुम्हाला हे करू तुम्हाला ते करू. आतापर्यंत आम्हाला कोणी काही केलं नाही. रोड दिले नाही, घर दिले नाही, ना जागा नाही, पाणी नाही, काहीच नाही. पण आता सरकारने असं योजना काढली, शिवसाहेबांनी ते आम्हाला एवढी मदत केली, एडीएम साहेबांनी ते आमच्या उद्या जागा नामांतरण करणार आहेत, आम्हाला जागा भेटणार आहेत, आम्हाला घरकुल देणार आहेत. सगळ्या साहेबांचा नमस्कार, धन्यवाद साहेब. दोन साहेब माळी आणि आता आम्हाला घरकुल भेटायसाठी ते आमच्याकडे ध्यान द्यायला लागले आणि उद्या आमच्याकडे वाटप आहे. जागा नावावर झाली ते आम्हाला बरं चांगला आनंद झाला, आम्हाला लय. लय आनंद झाला. हा अच्छा. आम्ही सांगाल की आम्ही 25 वर्षापासून इथं राहतो, हं. की आमची जागा नामांतरण नव्हती, नव्हती. आम्हाला पाणी नव्हतं. लाईट बी नव्हती, तुमचं अतिक्रमण होतं. आमचं अतिक्रमण होतं. बर. पुढं आता हे सगळे आले, आमचा भाषा ते बाजिंदर मोरे, हे मामा आहेत, ते साहेब आहेत, शिवसाहेब सगळे आहेत, त्यांनी मनावर घेतलं, सगळं व्हायला लागले यात. सगळं व्हायला लागलं. हा, हे बोलून धन्यवाद. शेषराव दळवे भील समझना से मैं 22 वर्ष पे होती राती कम काही केलेला आहे. आजपर्यंत काही झालेलं ना. आम्हाला हे शिवसाहेब, एसडीएम साहेब, तहसीलदार साहेब, शेळके साहेब याचं आम्हाला लई मदत कर्या. आणि आता 8 तारीखला आम्ही वाटप आहे आणि त्याने नंतर घरकुलासनी वाटप आहे. धन्यवाद. शांताबाई बर्डे बोलते मी, शांताबाई रामदास बर्डे. शिवसाहेब यांचं नमस्कार. मी 25 वर्षापासून राहत होता आम्ही इथं. आम्हाला जागेचं हे नाही आहे, आम्हाला जागा हे झाली नाही आमच्या नावावर. काय बोला, आता काय होणार आहे? आता काय होणार? आता नावावर होणार आहे. नावावर होणार आहे. हा, नावावर अजून काय काय होणार आहे? आता नावावर झाल्यावर मग घरकुल येते, त्याच्या मागे पाणी येईन, आम्हाला नळ हे ते सगळं येते. मग त्यांच्या कोण मागे द्यायला लागलं तुम्हाला हे? शिवसाहेब देणार आहेत आम्हाला. अच्छा. महाराष्ट्र शासन अच्छा. त्यांच्यातर्फे आम्हाला देऊन राहिले, त्याच्याबद्दल त्याचे आभार. त्यांचे आभार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत गेले 2 वर्ष मी एकलव्यनगर इथं ज्या 2011 पूर्वी अतिक्रमण झालेलं होतं, त्या सगळ्या लोकांना 78 लोकांना घरकुल मंजूर झालेले आहे, जागा मंजूर झालेले. अंबडचे माननीय उपविभागीय अधिकारी श्री पारधी साहेब, तहसीलदार श्री चव्हाण साहेब, आमचे मुख्याधिकारी नगरपालिकेचे उकिरडे साहेब यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं उद्या सगळ्यांना पट्टे वाटप आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचे मी जाहीर आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.